मिरजगाव परिसरातील जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी, त्याचप्रमाणे महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, माझ्या अगोदर कारखान्यावर सर्व लोक बोललेले आहे, अजय पण बोललेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कारखान्यामध्ये विक्रीला पण निघाला होता, बँकेने विक्रीला काढला होता आणि खरं म्हणजे आपण तो घेऊ शकलो असतो, परंतु मी तो घेतला नाही. अजय आणि बाकीचे सगळे मला म्हणत होते, पण मी असा विचार केला, सहकारी साखर कारखाना आहे, आपण इथं घेऊन या भागामध्ये साखर कारखाना उभा करताना अनेक लोकांनी कष्ट केले आहे. मागच्या पिढीचे जे कारभारी मंडळ होतं आष्टीपाटोद्यामध्ये, त्यामुळं त्यावेळेस आष्टीपाटोद्याचे आमदार माननीय श्रीपतरावजी कदम साहेब होते, त्यावेळेस तिथले माजी आमदार भाऊसाहेब आजे होते, स्वतंत्र सैनिक साहेबरावजी थोरवे दादा, माजी आमदार लक्ष्मणराव जाधव, त्याचप्रमाणे गहिनाथ पाटील सावरगावचे, त्याचप्रमाणे खिळेचे तानाजी पाटील, या लोकांनी खूप कष्ट करून सभासद मिळवले. मला आठवतं, मी शाळेत होतो त्यावेळेस आमच्या गावात बैठक झाली आणि कारखान्याचे सभासद व्हा अशी बैठकीमध्ये मी तर 4थी-5वीला असेल, माझे वडील त्यावेळेस गावामध्ये सरपंच होते आणि एका दिवशी आमच्या गावामध्ये 150 लोकांनी शेअर टिकट घेतली. असं बऱ्याच गावात झालेलं आहे. त्यामुळे सहकारातून हा कारखाना आलेला आहे. मागच्या पिढीने कारखाना काढला, ते आता डायरेक्टर बोर्डामध्ये ठेवून नाही. मी तो निवडणुकीमधून जिंकला. त्या काळात निवडणूक झाली, माझं पॅनल निवडून आलं, विरोधकाचं पॅनल हरलं आणि तिथून पुढे कारखाना माझ्याबरोबर राहिला. दुष्काळामुळे तो बंदही राहिलेला आहे, कधी कधी उसाचा अभावी बंद राहिलेला आहे, पण आता परिस्थिती बदललेली आहे. उसाचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे आणि अनेक योजना झालेल्या आहेत. उसाशिवाय दुसरी शेती आता परवडत नाही. आपण जर आता कापूस लावला तर लाल्या पडतो, सोयाबीनचं काय हाल झाले, तुरीचे काय हाल आहेत, त्याचा बाजारभाव काय आहे. फेसबुकवर व्हॉट्सअपवर येत असतं बघा की 10 वर्षापूर्वी सोयाबीनला काय भाव होता, 4,000 रुपये होता, 4800 होता, आता किती 3600. 10 वर्षानंतर सुद्धा शेतीमालाचे भाव कमी झालेले आहेत. शेतीमालाच्या भावामध्ये शेतकऱ्याला जीवन सुद्धा जगणं शक्य नाही. काही लोक दूधधंदा करतात म्हणून थोडं बरं आहे, त्यालाही पशुखाद्याचे दर फार वाढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुसरी शेती परवडत नाही. ज्यांच्याकडे बागायती आहे, ज्यांच्या विहिरीला पाणी आहे, अशा लोकांनी जर ऊस लावला तर हमखास फार जरी पैसे मिळाले नाही तर खर्च निघून काहीतरी शिल्लक राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची भावना आहे. तुम्हाला माहिती आहे की कापूस लावला तर 6 फवारणी, त्याला किती वेळा खत घालायचं, खताचे काय भाव आहेत, हे सर्व आपला परवडत नाही. म्हणून ज्या ज्या गावात मी जातो त्या सर्व गावामध्ये लोकांची मागणी असते, कारखाना सुरू करा, ऊस लागवडीची बैठक घ्या. परंतु मी ती घेतलेली नाही. खरं म्हणजे आपण पैसे भरल्यानंतर मला असं वाटलं की मी तातडीने उपाययोजना केली, 20 कोटी भरले, आणखी एक जणाला सांगून 10 कोटी उपलब्ध केले. म्हणलं कारखान्याचं 2-3 महिन्यात काम करू, कारखाना या सीझनमध्ये सुरू करू. परंतु ते शक्य नाही असं माझ्या लक्षात आलं, कारण लायसन्स नाही. लायसन्स मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना 5-6 वेळा भेटलेलो आहे, उपमुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे, साखर आयुक्तांना भेटलो, दिल्लीच्या या खात्याच्या मंत्र्यांना भेटलो. आपले प्रयत्न चालू आहेत. त्यांनी आपल्याला नकार दिलेला नाही, परंतु लायसन्स अद्याप रिन्यू झालं नाही. कारण साखर कारखानदारी हा एक व्यवसाय आहे आणि त्याचा सीझनल धंदा आहे. आता कारखाने सुरू व्हायला लागले. उद्यापासून महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरू होणार आहेत. ऊस तोडणी कामगार आता कारखान्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्याला आणखी काम करायचं आणि किती दिवस त्याच्यामध्ये जाणार. म्हणून आम्ही डायरेक्टर बोर्डाने निर्णय घेतला. मित्र कारखान्याचा सध्याचा डायरेक्टर सुद्धा नाही, परंतु माझ्या नावावर कारखाना मोडत असल्यामुळं मी विचार केला की 4 पैसे गेलेत,
पण मी असा विचार करतो, बहुतेक माझ्या जीवनामध्ये मी लोकांचं खूप काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणीतरी या ठिकाणी शैक्षणिक कामाचा उल्लेख केला. आष्टी पाटोदा शिरूरमध्ये जेवढी मुलं जन्माला येतात त्यातले 70% आपल्या संस्थेमध्ये शिकतात. 40,000 मुलं शिकतात. मला आमदार म्हणून तुम्ही निवडून दिल्यानंतर मी हे काम लोकांच्या हिताचं केलेलं आहे. साखर कारखानदारी बंद पडलेली ती सुरू आपल्याला करायची आणि लोकांना ऊस धंद्याकडं वळायचं. त्या डिस्टरी असेल, इथेनॉल असेल, पॉवर जनरेशन असेल, अशा सगळ्या गोष्टी भविष्यात आपल्याला कराव्या लागतील. पण आपला एखादा माणूस असतो आणि त्याचं हृदय बंद पडलं तो माणूस जिवंत राहत नाही. तसं कारखान्याचं झालेलं आहे. काही लोकांनी असा विचार केलाय हे कारखाना भंगारात विकायचा. माझी आमदार महोदयांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने खाजगी कारखान्यासाठी याचा जीव घेऊ नका. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही असं मला 2 दिवसात फोन करून सांगा की काही नाही, माझा व्यक्तिगत विरोध नाही, आपण दिल्लीला जाऊ, मुख्यमंत्र्यांना भेटू आणि 10 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसामध्ये हे लायसन्स रिन्यू करून आणू. खरं म्हणजे असं त्यांनी करायला पाहिजे. परंतु त्यांची खोड अशी आहे, जे चालू असेल ते बंद करायचे. रोजगार हमीचे कामं बंद करा, रस्त्याचे कामं बंद करा, विहिरीचे कामं बंद करा. कारखाना सुरू होतोय ना, लायसन्स काढून घ्या. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही लोकांचं उपयोगाचं काम करण्याची त्यांची इच्छा नसते. आणि आता त्यांनी लायसन्स आणलंय, तिथं तरी त्यांनी काय केलंय? आंबोऱ्याच्या त्या एका कॉपऱ्याला आणलेलं आहे, त्याचा अजून दगड बी उचललेला नाही, कुठलं काम केलेलं नाही. मोकार कशामुळे तरी ते आणलंय आणि हा कारखान्याचे लायसन्स त्यासाठी काढून घेतले. तर या ठिकाणी व्यक्तिगत मला त्यांना काय वेडवाकडे बोलण्याची गरज नाही. परंतु जरी निवडणुकीमध्ये आपण ठरलेलो असलो तरीही लोकांच्या कामामध्ये आपण कायम राहणार आहोत. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जसं जसं माणसाला जीवन जगावं लागतं तसं तिथपर्यंत मी हे काम करणार आहे. काही कामगार बंधूंचं परत स्टेटमेंट वाचलं की बॉडी बरखास्त करा. अरे तुम्हाला पगार पाहिजे ना, आणि मग बॉडी बरखास्त झालं तुम्ही कोण देईल पगार? कारखाना सुरू झाला तर पगार मिळेल ना. तुमचा जो काही नियमाने असेल, तुम्ही भलेल म्हणता ना आमचे 100 कोटी थोडी मिळाले. जो काही नियमात असेल, बॅलन्स शीटमध्ये असेल, तो जरूर आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला देऊ. त्याबद्दल आमचं काही वेगळं म्हणणं नाही. परंतु आपण लायसन्ससाठी सर्वांनी झटण्याची जादा करायची. आणि पुढचं आता मी बोलत नाही, आता सरकारवर, मुख्यमंत्र्यावर, साखर आयुक्तावर आपण विश्वास ठेवू. याच्या 15 दिवसामध्ये त्यांनी आपल्याला लायसन्स रिन्यू करून द्यावं. अन्यथा रस्ता रोको, उपोषण, अनेक गोष्टी आपण करू. तुम्ही पाहिलं, कुणीतरी आंदोलनाचा उल्लेख केला. नागपूरला आंदोलन चालू आहे. तिथले माजी आमदार बच्चू कडूंनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांचं कर्जमाफीची तारीख आता ठरलेली. येत्या जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचं असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे आंदोलनाशिवाय सरकार वटणीवर येत नाही. काम आपलं त्यांचं मोठं योगदान आहे. कारण कारखाना उभं करणं त्याही काळात एवढं सोपं नव्हतं. शिरपतराव कदम मंत्री होते, ॲडव्होकेट होते. त्यांचं सरकार दरबारामध्ये शंकरराव चव्हाणांचे वगैरे चांगले संबंध होते. त्यामुळं आपल्याला सरकारी भागभांडवल मिळालं, कारखाना उभा राहिला. 1-2 वर्ष त्यांनी चालवला. पुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं पॅनल हरलं. मी आमदार होतो, माझं पॅनल निवडणार आणि पुढं बरेच वर्ष तो कारखाना चांगला चालला. पुढं दुष्काळ वगैरे वगैरे तुम्हाला सगळं माहिती, त्याविषयी मी बोलणार नाही. परंतु आपण सर्वजण कामगार असो, या भागाचे शेतकरी असो, पाटोद्याचे शेतकरी असो, शिरूरचे असो, आष्टीचे असो, नव्याने आपण समावेश केलेले जानकरचे असो किंवा मिरजगाव, चिखली पाटील या परिसरातले असो. कारण या जवळपास कुठेही साखर कारखाना नाही. दुसरी शेती आपल्याला परवडत नाही. ही शेती आपण मन लावून करू. लायसन्स आपण मिळू आणि आंदोलनाने जे शक्य होतं. कुणीतरी रामराव म्हणले त्याचं वयस्कर झालेलं तिथं नेऊ.
असं खोटं आपल्याला वागता येत नाही. खोटं वागणारे समोर आहेत. आपल्याला खोटं का वागायचं? उपोषणाने काय 10-5 बरंच नाही म्हणून वजन कमी होतील, रोग निघून जातील आणि नाही झालं तर करायचं आपलं. माझी खात्री की राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना इतक्या वेळा घोषलेलं आहे, त्यांच्याही गोष्ट लक्षात आलेलं आहे. त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलेलं आहे. परंतु लायसन रद्द करताना आपल्याला नोटीस आली नाही. आम्ही हायकोर्टात पण गेलेलो आहोत. जवळच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे हायकोर्टात आपलं केस लागली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये हायकोर्टात सुद्धा केस लागेल आणि नोटीस न देता कारखान्याचं लायसन रद्द केलं आणि सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द व्हायची भारताची पहिली घटना. आम्हाला ऐकतं सांगितलं. आता अजयने भाषणात सांगितलं ते म्हणले तुम्ही खाजगीकडे गेले नाही, हा कारखाना विकत घेतला नाही, सहकारच तुम्ही ठेवला. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मी असा विचार केला. माझा नंबर डायल कर जरी माझ्याकडे कारखान्याचा मालक मला म्हणे सहकारी क्षेत्रामध्ये आपण जिंकलेलं आहे. लोकांचं याच्या सर्वांचा दबाव असेल अशा पद्धतीने हा कारखाना चालेल. खाजगी कारखान्याकडे लोक दूध घालण्यास तयार नाही. कारण जामखंडचे काही लोकांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की एवढी काटामारी आहे. माझ्या स्वतःच्या गावात असं 1000 एकर होतं. मला लोक पाडव्याच्या दिवशी गावाकडे गेल्यानंतर म्हणाले की आता उसाचं काय व्हायचं. खाजगी कारखान्याकडे जर गेलं ना तर हक्काकडं गाय गेल्यावर कसं ती ओरडती तसं शेतकऱ्याला खाजगी कारखान्यात जाताना नको नको वाटते. कोणी विचारत नाही. तक्रार केली की लगेच दंडकाने मारलं. किती लोकांना मारलं. आपल्या तालुक्यातल्या फार लोकांनी मार खाल्ला. दुसऱ्या खाजगी कारखान्याकडे गेलं, तक्रार केली आणि कधी कधी उसाचे पैसे तरी कोणी मिळतात. आजही आपल्या तालुक्यातले बऱ्याचशा गावांचे पैसे उसाचे आलेले नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या काळात कधी कारखान्याकडं शेतकऱ्यांचं घेणं राहिलेलं नाही. व्यवस्थितपणे काम करण्याचा प्रयत्न आपण आपल्या काळामध्ये केलेला आहे. हे आपण सर्व आलेला विषयांतच मला करायचे नाही. पण माझी आपल्या सर्वांच्या वतीने माझी आमदारांना नात्याने सध्याच्या आमदाराला माझी विनंती की तुम्ही जर लोकांच्या हिताचं काम करत असाल तर आम्हाला 2 दिवसात फोन करा. मुख्यमंत्र्याकडे घेऊन चला, केंद्रीय मंत्र्याकडे घेऊन चला. आम्ही चिठ्ठीवाले कमळावाले सध्या प्रयत्न करू. आपण सार्वजनिक कामाला कोणालाही कोणाचा द्वेष आपण करत नाही. आमचं त्यावेळेची कोणाची भांडण नाही. पण शेवटी लोकांचा कारखाना वाचला पाहिजे, तो जगला पाहिजे. लोकांना सुखाचे 2 घास 2 रुपये मिळाले पाहिजेत हक्काचे. ही आपली भावना आहे. आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की अनेक जागतिक शास्त्रज्ञांचं म्हणणं असेल की जगाचं पर्जन्यमान वाढत जाणार आहे. तापमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा ऊस धंद्याला पाणी कमी पडणार नाही. आता याच वर्षी नोव्हेंबर महिना चालू झाला आहे उद्यापासून. तरी हवामान खात्याचं म्हणते 3 तारखेला पाऊस येईल, 7ला आहे. 6 महिने झाले पावसाळा सुरू झालेला. मे महिन्यापासून सुरू झाला आहे आणि मे 5वा महिना मे आता 10वा महिना चालू आहे. तरी ऊस पाणी पाऊस येतोय. अनेक लोकांचे पिकांची दुष्काळामध्ये खूप ह्याच्यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं. मायवेदा मिळालेलं नाही. जमिनी वाहून गेल्या. जमिनी ज्या वाहून गेल्या सरकारने 3 लाख रुपये रोजगार हमीतून द्यायचं ठरवलेलं आहे. पण 20 फूट उंचीची जमीन जर वाहून गेली आणि त्याला माती कुठून आणायची, भरायचं कसं काय. आणि जो मायवेदा दिला जातो तो अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळं आपल्या भागात ते लोक ऊस तोडीला फार जातात. आपल्या भागात अजूनही जरी ऊस उत्पादक काही शेतकरी असले तर ऊस तोडीचा धंदा करणारे फार लोक आहेत. अजूनही कारखान्यावर खूप लोक जातात. परवा तुम्ही उदाहरण पाहिलं, स्वराज्य कारखान्यावर आपल्या तालुक्यातला एक शिरूर तालुक्यातला एक माणसाला मुकादमाला जनावरांसारखं मारलं, पैसे घेतले आणि अजून पैसे काही पेटतच नाही. मला काही लोकांचा फोन आला होता केस तालुक्यातला. ते म्हणले आम्ही 8 लाख वचत घेतली, कुणी म्हणतं 15 लाख घेतली, व्याजाचे 20 लाख भरलेत, तरी अजून आमच्याकडे 10 लाखाचं सांगतात. ही
चुकीची गोष्ट आहे. तर ऊसतोडणी कामगारची संघटना आहे, ते थोडं काम करतच असते, पण तोडणी कामगारांचं जे महामंडळ आहे, महामंडळ आता कोणाच्या ताब्यात आहे मला सांगता येत नाही, त्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. महामंडळाने तोडणी कामगार आणि मुकादम तसेच मजूर यांच्यावर जो अन्याय होतो तो सातत्याने पुढे येऊन दूर करण्याचा प्रयत्न खरं म्हणजे त्यांनी केला पाहिजे. नाहीतर आता बीड जिल्हा एवढा बदनाम झालेला आहे सध्या. आपली ती संपदा मुंडे जिथे हत्या झाली तिला लोक ती बीडची म्हणून चिनवलं जातो, बीडची. आजही पुण्याला नाशिकला जर आपली मुलं शिकायला गेले तर तिथले लोक म्हणतात आज बीडचं आहे, याच्या तिथे चाकू दिसतो. आपला तिरस्कार करताय आणि तिरस्कार जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे गोल टीव्हीवर जाऊन हे वातावरण खराब केलेलं आहे याला काही लोक जबाबदारी. कारण शेवटी बीड जिल्हा इथे लोक राहतात. बीड जिल्हा अत्यंत कष्टाळू जिल्हा आहे. अत्यंत गरीब लोक प्रामाणिक लोक या जिल्ह्यात राहतात. ऊस तोडीसारखा धंदा करून आपलं पोट भरतात. त्या जिल्ह्याला काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे तो त्यांनी थांबावा आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांचा जो स्वाभिमान मान अपमान जो सर्वत्र होतो तो मीडियावाल्याला माझी विनंती, पत्रकारांना सुद्धा माझी विनंती की बाबांना बीड जिल्ह्याची बदनामी आता थांबवा. फार बदनामी झाली. पाहुणे रावळे नगरचे पुण्याचे असले की बीडची बातमी लागली की वाकड्या नजरेने बघतात, काय बीडमध्ये काय चाललंय बाबा, बीडमध्ये काय आहे, बीडमध्ये काय. असं अनेक जिल्ह्यात असतं, सर्वत्र होतं. बलात्काराच्या घटना, चोरीच्या घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतं. पण बीडचं नाव आलं की लोकांना नावं ठेवायला सुरुवात होती. त्यामुळं आपण जागे राहायला पाहिजे. तुम्ही खरं म्हणजे खूप मला जाणते, तुम्ही खूप उन्हात बसलेले आहात. प्रत्येक गावातून लोक आलेले आहेत. मी सर्वांचे आभार मानतो आणि